नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. मित्रांनो, आज पुन्हा एकदा मी तुमच्यासाठी शिक्षक भरतीबाबत अत्यंत महत्त्वाची सूचना किंवा माहिती घेऊन आलेली आहे. कारण की अजूनपर्यंत शिक्षक भरतीबाबत खूप सारे प्रश्न आहे की कधी जाहिराती येतील, कधी शिक्षक भरती होईल. तर बघा मित्रांनो, आजचं हे परिपत्रक आहे 18 मार्च 2026चं. शिक्षक उपसंचालक, विभागीय शिक्षक उपसंचालक, त्यानंतर शिक्षण अधिकारी आणि शिक्षक निरीक्षक यांच्यासाठी हे परिपत्रक जाहीर करण्यात आलेलं आहे मित्रांनो. तर बघा, विषय आहे अतिरिक्त शिक्षक व शिक्षकेतर समायोजन करण्याबाबत. म्हणजे समायोजन अजूनपर्यंत झालेलं नाही आहे. मागचं कारण काय आहे हे या परिपत्रकामध्ये दिलेलं आहे. आणि समायोजन करण्याबाबत पण की लवकरात लवकर समायोजन झालं पाहिजे. तर बघा मित्रांनो, काय सांगितलेलं आहे की सन 2025-26 यांची मान्यता कामकाज शिक्षण अधिकारी, त्याच्यानंतर गट शिक्षण अधिकारी, केंद्र प्रमुख व शाळा स्तर यांच्या लॉग इनला विद्यार्थी किंवा कार्यरत पदे, माध्यम, अनुदान, प्रकार, वर्ग व शाखा इत्यादी नमूद नसणे हा पहिला मुद्दा आहे मित्रांनो. की जे गट शिक्षण अधिकारी आहे किंवा केंद्र प्रमुख आहे, यांच्या लॉग इनला जे विद्यार्थी, किती विद्यार्थी आहे, कार्यरत पदे किती आहे, माध्यम कोणतं आहे, अनुदान कोणतं आहे, वर्ग कोणता आहे, याबाबत स्पष्टपणे त्यांना पूर्णपणे माहिती मिळाली नसल्यामुळे अजूनपर्यंत संच मान्यता पूर्ण झालेली नाही आहे. काही ठिकाणाची संच मान्यता पूर्ण झालेली आहे, काही ठिकाणाची संच मान्यता पूर्ण होण्यात आहे. ही प्रोसेस अजून चालू आहे मित्रांनो, पण अजूनपर्यंत कंप्लीट झालेली नाही आहे. त्यामुळे समायोजन थांबलेलं आहे. जोपर्यंत हे पूर्ण होत नाही तोपर्यंत समायोजन म्हणजे शिक्षक किती अतिरिक्त आहे हे आपल्याला माहिती होणार नाही. दुसरी अशी बाब आहे की बघा, विविध स्तरावर अशा किती शाळा आहे, 1600 शाळा प्रलंबित असल्याचे दिसून येते. की ज्या शिक्षण अधिकाऱ्याकडे ही माहिती त्यांच्या लॉग इनला नाही आहे, अशा 1600 शाळा काय आहे, प्रलंबित असल्याचे दिसून येते. याबाबत त्यांना परिपूर्ण माहिती नाही आहे. ही एक दुसरी बाब आहे. म्हणून इथे समायोजन अजूनपर्यंत पूर्ण झालेले नाही आहे. अजून ती प्रोसेस चालूच आहे. जेव्हा कंप्लीट होईल तेव्हा आपल्याला अतिरिक्त शिक्षक समजेल आणि समायोजन होणार. आपणास सूचना देण्यात येते की 2025-26च्या संच मान्यताप्रमाणे तातडीने काय करायचं आहे, समायोजनाच्या शासन निर्णयाप्रमाणे समायोजन करायचे आहे. या बाबतीत निर्देश यापुढेही देण्यात आलेले होते, पण अजूनपर्यंत समायोजन झालेलं नाही आहे मित्रांनो पूर्णपणे. तातडीने सन 2025-26च्या संच मान्यतेचे कामकाज पूर्ण करण्यात यावे अशी ही माहिती आहे. सन 25-26 संच मान्यता किंवा उपयुक्त कारणामुळे झाले नसल्याने, म्हणजे कोणते कारण आहे तर एक तर परिपूर्ण माहिती नाही आहे आणि दुसरी 1600 शाळा हे प्रलंबित आहे अजून. हे जोपर्यंत होत नाही तोपर्यंत समायोजन होत नाही. ठीक आहे. हे दोन कारण इथं आपल्याला माहिती मिळालं की संच मान्यता अजून पूर्ण का झालेली नाही. तर नसल्यास तात्पुरत्या स्वरूपातील मागील वर्षाच्या तुलनेत विद्यार्थी संख्या कमी झाली नसल्यास अशा शाळांच्या बाबतीत काय करायचे आहे, सन 2024-25ची जी संच मान्यता आहे ती विचारात घ्यायची आहे आणि त्यानुसार कारवाई पूर्ण करायची आहे असे आदेश देण्यात आलेले आहे मित्रांनो. आणि शेवटची एक अशी बाब आहे की 2025-26ची संच मान्यता झाल्या नसल्यास मंजूर पदापेक्षा जास्त पदाचे वेतन किंवा भत्ते किंवा शालार्थ प्रणालीतून अदा होणार नाही, म्हणजे त्यांना पेमेंट मिळणार नाही. तर ही अत्यंत महत्त्वाच्या दोन आपल्याला त्रुटी इथं मिळालेल्या आहे की अजूनपर्यंत संच मान्यता काय मिळाले नाही आणि जोपर्यंत ह्या त्रुटी भरून निघत नाही किंवा पूर्ण होत नाही तोपर्यंत संच मान्यता पूर्ण होणार नाही. होप सो लवकरात लवकर संच मान्यता किंवा समायोजन
सगळ्यांचे सगळ्या अतिरिक्त शिक्षकांचे व्हावे आणि शिक्षक भरती लवकरात लवकर सुरू व्हावी. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. अशाच नवीन-नवीन अपडेट्स तुम्हाला जर पाहिजे असेल तर माझं टेलिग्राम चॅनल जॉइन करा. धन्यवाद.